Hello, dear students. Welcome to our class. Today we are going to study in Standard 10, Unit 3, Lesson 4. Let us march. Okay, this lesson, let us march. Open your books if you have the books. Part 1, let's march. My dear children of the world, your majesties, your royal highness, excellence, distinguished members of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and sisters, and my dear daughter Malala. राधी काय बोलतोय तो सगळ्यांना ऍड्रेस करतोय. माय डिअर चिल्ड्रन सगळ्यांना सांगतो, डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड सगळ्या मुलांना तो सांगायचा आहे त्याला. From this podium of peace and humanity, I am deeply honored to recite a mantra from the ancient text of wisdom Vedas. तर काय बोलतो इकडे तो, ह्या पोडियम ऑफ पीस, पोडियम म्हणजे जिकडे उभा आहे मी सगळं शांततेचा हे सांगतोय, त्याच्या मी खूप ऑनर्ड आहे, मला खूप धन्यवाद आहे की मला हे मंत्र सांगता आलं. कुठून हे मंत्र, कुठून घेतलंय मंत्र, हे आपल्या वेदास मधून, तिकडचं हे मंत्र आहे. दिस मंत्र कॅरीज अ प्रेयर अँड ऍस्पिरेशन. या मंत्रात काय आहे, एक प्रेयर आहे, प्रेयर म्हणजे एक प्रार्थना आहे, एक ऍस्पिरेशन आहे. ऍस्पिरेशन मीन्स व्हॉट, अन आर्डेंट विश ऑर डिझायर. विश ऑर डिझायर म्हणजे माझी इच्छा, इच्छा किंवा आपल्या मनात जे काही असतं ते. तर काय म्हणतो तो की मी इकडे उभा राहून आज एक आपल्या आमच्या वेद मधला एक मंत्र सांगणार आहे. आणि ते मंत्र काय आहे, ते प्रेयर आहे, काही प्रार्थना आहे, ती इच्छा आहे. अँड रिझॉल्व दॅट हॅज द पोटेन्शियल टू लिबरेट ह्युमॅनिटी फ्रॉम ऑल मॅन मेड क्रायसिस. तर कसा मंत्र आहे तो, तर जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, सगळे मानव जातीतले ज्यांनी जे तयार केले ना सगळे प्रॉब्लेम्स, ते सॉल्व्ह करणारा मंत्र आहे. ओके, तर पहिला प्रश्न काय, व्हॉट डज द स्पीकर फील ऑनर टू रिसाइट. म्हणजे स्पीकरला कशाबद्दल एवढं गर्व वाटतोय, कशाबद्दल वाटतोय गर्व, हा कसला गर्व. आय एम, तर आय एम नाही लिहायचं कारण आपण नाही बोलतोय, कोण बोलतोय, द स्पीकर फील ऑनर टू रिसाइट. टू रिसाइट व्हॉट, इकडे दिसतं का रिसाइट, हा रिसाइट व्हॉट, ए मंत्र फ्रॉम द टेक्स्ट ऑफ विस्डम्स. समजलं हे, इथपर्यंत समजलं, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हॉट डज द स्पीकर फील ऑनर टू रिसाइट, काय बोलण्यास त्याला एवढं गर्व वाटतोय. तर स्पीकर फील ऑनर्ड, तर स्पीकर म्हणजे कोण इकडे, द रायटर. तो काय बोलतो, आय एम डीपली ऑनर्ड. दिसतं इकडे डीपली ऑनर्ड, ऑनर्ड वर्ड आहे ना, इकडे पण ऑनर्ड आहे. तर तो ऑनर्ड टू रिसाइट, टू रिसाइट काय, द स्पीकर फील ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्र फ्रॉम द एन्शियंट टेक्स्ट ऑफ विजडम वेदास. समजले इथपर्यंत. ओके, now let us continue. Let's work together in the pursuit of global progress. Not a single person should be left out or left behind in any corner of the world, from east to west, from south to north. म्हणजे काय, तो काय म्हणतो की लेट्स वॉक, सगळे मिळून आपण चालायला पाहिजे. इन द पर्स्यूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. ग्लोबल म्हणजे सर्व जगात प्रोग्रेस, सगळीकडे प्रोग्रेस चालू आहे, हो की नाही. चंद्रावर पोहोचलो आपण, एवढे मशीन आहेत आपल्याकडे, इकडे बसून आपल्याला दुनियाच्या दुसऱ्या टोकाला काय चालू आहे ते माहिती आहे. आपण दुसऱ्यांशी बोलायचं असेल तर बोलू शकतो, बघू शकतो त्यांना, ते काय करतात ते बघू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, एवढं सगळं करू शकतो, राईट. एवढं प्रोग्रेस चालू आहे. तर एक सुद्धा माणूस याच्यातून मागे पडायला नको. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट. म्हणजे या प्रोग्रेस मधून तो काय जणांना काय एज्युकेशन नसतं, माहित नसतं, तर ते मागे पडतात ना. जर माझ्या हातात मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, टीव्ही बघते मी, सगळं टेक्नॉलॉजी मला माहिती आहे, पण काय जणांना काहीच माहित नसेल, असं बरं आहे का, नाही ना. तर सगळ्यांनी मिळून आपण प्रोग्रेस करायला पाहिजे. तर कोणी सुटायला नको. कुठून, अख्ख्या जगात म्हणतो तो, सगळ्या जगातल्या सगळ्यांना सांगतोय तो. फ्रॉम ईस्ट टू वेस्ट आणि साऊथ टू नॉर्थ. साऊथ नॉर्थ ईस्ट ही दिशा आहे, माहित आहे ना. Let's speak together. Let our minds come together. Learning from the experiences of our ancestors, let us together create knowledge for all that benefits all. तर काय म्हणतो तो, लेट्स स्पीक. आपण सगळेजण एकत्र मिळून बोलू. एकत्र म्हणजे एकाच वेळी नाही,
म्हणजे आपले मनात किंवा डोक्यात जे काही असेल ते नवीन नवीन आयडियाज असतील, जे प्रॉब्लेम्स असतील, सगळे आपण एकमेकांशी बोलू. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑफ आवर अँसेस्टर्स. अँसेस्टर्स म्हणजे काय, आपले आजी आजोबा, त्यांचे आई वडील, त्यांच्या एक्सपिरियन्स मधून आपल्याला कळतं ना. आपल्याला माहित नसतं काय होणार आहे, पण आपले आई वडील आपल्यापेक्षा मोठे, त्यांचे आई वडील त्यांच्यापेक्षा मोठे, तर ऍडवाइस करत असतात ना, असं नको करू, तू असं केल्यास तुला असं होईल, तू फास्ट सायकल चालवली किंवा गाडी चालवली तर ऍक्सिडेंट होईल. हे कोण सांगतो आपल्याला? आपला मित्र बोलणार का? नाही नाही, फास्ट नको चालू. तो तर बोलणार फास्ट धाव धाव, वेगाने धाव, असंच बोलणार ना. पण आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना जास्त एक्सपिरियन्स असतं. तर कुणाकडून लर्न करायचं आपल्याला? फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ आवर अँसेस्टर्स. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल बेनिफिट्स ऑल. कसं नॉलेज तयार करायचं आपल्याला? जे सगळ्यांना बेनिफिट्स म्हणजे काय, सगळ्यांना फायदा होईल. आय गो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू द मदर अर्थ. गो म्हणजे काय, मी असं हे करतोय करेल मला कुणाला, माझ्या पॅरेंट्सना, आई वडिलांना, माझं मदरलँड, मी ज्या देशातून आलाय तो इंडिया, आणि टू द मदर अर्थ. फक्त माझे घर, माझे आई वडील, माझा देश नाही बोलत, तिकडे नाही थांबत तो, सगळ्या जगाला म्हणतोय तो, आणि पृथ्वीला सुद्धा हे करतो. कळलं इथपर्यंत? आता I bow to my late parents. With a warm heart, I recall how thousands of times, इकडे काय म्हणतो तो, with a warm heart, I recall how thousands of times I've been liberated. Each time I freed a child from slavery. In the first smile of freedom on the beautiful faces, I see the God smiling. तर काय म्हणतो की जेव्हा मला आठवण केलं तर मी एवढे 1000 टाइम्स, एवढ्या वेळ मी काय केलं, मी जे लहान मुलं असतात जे काम करतात, स्लेवरी म्हणजे गुलामगिरी करतात, त्यांना मी आजाद करतो. आणि तेव्हा इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम, जेव्हा त्यांना ते गुलामगिरी पासून आजाद करतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे स्माइल येतं, ब्युटिफुल फेसेस, असं वाटतं मला जसं काही देवच स्माइल करतोय. आय सी द गॉड स्माइलिंग. तर मला खूप प्रसन्न, आनंद होतो, असं वाटतं मी देव प्रसन्न झाला म्हणून. I give the biggest credit of this honor to my movements, Kalu Kumar, Dhum Das and Adarsh Kishore from India. तर हे सगळं क्रेडिट कुणाला देतो तो? क्रेडिट म्हणजे हे कशामुळे घडतोय, का करतोय तो, तर कोण त्याला हे केलं हे सगळ्यासाठी? तर कालू कुमार, धूम दास अँड आदर्श किशोर, हे कुठून आहेत? इंडियातले आहेत. तर इंडियातले खूप लोक त्यांनी त्याला प्रोत्साहित केले सगळं करायला. कालू कुमार, धूमदास अँड आदर्श किशोर. आणि इक्बाल मसिया फ्रॉम पाकिस्तान. आणि फ्रॉम पाकिस्तान कोण होतं? इक्बाल मसिया, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. तर ह्या सगळ्या लोकांनी काय असं केलं? त्यांनी मुलांना रिस्पेक्ट मिळालंच पाहिजे, सेल्फ रिस्पेक्ट, मुलांना पण सेल्फ रिस्पेक्ट असतं, त्यांना पण सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं त्यांच्या आयुष्याचं. त्या मुलांसाठी सगळं त्यांनी आयुष्य आपलं हे केलं. आय हम्बली एक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टियर्स, माय फेलो ऍक्टिव्हिस्ट अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन. तर ते त्याला अवॉर्ड मिळाले, त्याला तो ऍक्सेप्ट करतो आणि म्हणतो मी सगळ्या माझ्यासारखे किती जण आहेत असे काम करणारे, तर त्यांच्यातर्फे सुद्धा मी हे अवॉर्ड ऍक्सेप्ट करतो. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्ध, गुरु नानक अँड महात्मा गांधी, इंडिया टू नॉर्वे is a connect between two centers of global peace and brotherhood, ancient and modern. तर तो काय म्हणतो, मी जे सफर केलं त्यांनी, जर्नी, ट्रॅव्हल, कुठून? ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्ध. ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्ध कुठलं आहे? इंडिया, आपल्या, राईट. लॉर्ड बुद्ध, गुरु नानक आणि महात्मा गांधी हे कुठे होते? इंडियामध्ये. टू नॉर्वे, तर इंडियातून कुठे गेलाय तो? नॉर्वे. इज अ कनेक्ट, ते काय आहे? कनेक्शन आहे, तिकडे जुडले बिटवीन द टू सेंटर्स. हे दोन सेंटर आहेत, इंडिया अँड नॉर्वे, ते जुडले कशामुळे? सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस. ते सगळ्यांना काय पाहिजे? पीस पाहिजे, शांतता पाहिजे, अँड ब्रदरहुड, भाईचारा. एन्शंट अँड मॉडर्न, एन्शंट म्हणजे आधीच्या काळ सुद्धा तेच पाहिजे होतं, आणि आता मॉडर्न त्याच्यात सुद्धा सगळ्यांना तेच पाहिजे. तर हाऊ डज द
स्पीकर डिस्क्राईब दिस जर्नी फ्रॉम इंडिया टू नॉर्वे. तर त्याची जर्नी कशी डिस्क्राईब करतो तो, काय बोलतो तो म्हणतो माय जर्नी फ्रॉम द, कशी आहे जर्नी त्याची, माय जर्नी फ्रॉम इंडिया, हिज जर्नी, हिज नाही लिहायचं आपण, काय लिहिणार इकडे, द स्पीकर डिस्क्राइब्स हिज जर्नी फ्रॉम इंडिया टू नॉर्वे. कसं डिस्क्राईब करतो तो, काय म्हणतो, कशी आहे जर्नी त्याची, इज अ कनेक्ट, एक कनेक्शन आहे, जुडलेली आहे बिटवीन कुठल्या सेंटर मध्ये, टू सेंटर्स. कसले सेंटर्स आहे ते, एन्शंट, आधीचे काळचे आणि मॉडर्न, ऑफ ग्लोबल पीस. काय पाहिजे त्यांना, पीस आणि ब्रदरहुड. कळलं, याचं उत्तर आहे ते. हाऊ डज द डिस्क्राईब, त्याची जर्नी कशी आहे, तर जर्नी अशी आहे त्याची, कनेक्शन आहे दोन ठिकाण, दोन, एन्शंट अँड मॉडर्न, पीस आणि ब्रदरहुड साठी. फ्रेंड्स, द नोबल कमिटी हॅज जेनरसली इन्व्हाइटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. तर काय बोलतो तो, ही कमिटी जी आहे, नोबलची कमिटी जी आहे, त्यांनी काय केलं, मला इन्व्हाइट केलं टू प्रेझेंट अ लेक्चर देण्यासाठी, म्हणून मी आलो इकडे. समजलं इथपर्यंत. आता पुढे जाऊया आपण. रिस्पेक्टफुली आय एम, तर त्याला नोबल कमिटीने बोलवलंय स्पीच देण्यासाठी. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट, तर तो असं करू शकत नाही. का करू शकत नाही, बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. तर तो काय बोलतो, मी इकडे कशासाठी आलाय, सायलेन्स, साऊंड ऑफ सायलेन्स म्हणजे काय, अनहर्ड प्ली ऑफ द डिप्राइव्ड, ज्यांना काहीच भेटत नाही त्यांच्यासाठी बोलायला मी आलोय. द क्राय ऑफ द इनोसन्स अँड द फेस ऑफ इनविजिबिलिटी. इनविजिबिलिटी म्हणजे काय, जे दिसत नाही, इनविजिबल. मिस्टर इंडिया पिक्चर बघितलं का, अच्छा, त्याच्यात दिसत नाही ना इंडिया कोण माणूस आहे, दिसतच नाही, त्याला म्हणतात इनविजिबल. फेस ऑफ इनविजिबिलिटी म्हणजे काय, जे गरीब आहेत, ज्यांना काहीच माहित नाही, जगातलं काय चालू आहे काय नाही माहितच नाहीये त्यांना, आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीये एज्युकेशनसाठी, पुढं सगळं शिकण्यासाठी, अशी लोक कितीतरी आहेत. तर त्यांच्यातर्फे तो बोलायला आलाय. I represent millions of those children who are left behind, and that's why I have kept an empty chair as a reminder. तर तो काय बोलतो, मी एक खाली चेअर इकडे का ठेवलीये, कारण मला दाखवायचंय की अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना हे काहीच मिळत नाही, ते कधीच त्यांचा आवाज, त्यांना काय पाहिजे काय नाही त्यांचा आवाज कोणीच ऐकत नाही आणि कोणी बोलत सुद्धा नाही त्यांच्यातर्फे. I have come here only to share the voices and dreams of our children. तर मी कशासाठी आलो इकडे, त्यांचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि त्यांचे जे ड्रीम्स आहेत, बिकॉज दे ऑल आर चिल्ड्रन. शेवटी काय, ते सगळे मुलं आहेत. जेस्चर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स, सगळ्या मुलांनाच बोलतो ना तो, सगळे ते मुलंच आहेत ना लहान. I have looked into their frightened and exhausted eyes. एक्झॉस्टेड म्हणजे थकून गेली आहेत ती मुलं काम करून करून, ते घाबरली आहेत, त्यांच्यात कॉन्फिडन्स नाहीये. जेव्हा आपल्याला सगळं काही येतं, जेव्हा आपल्याकडे पुष्कळ काही असतं ना, तेव्हा कॉन्फिडन्स पण येतं. जर मला इंग्लिश बोलता येत नाही, जर मला, मी कुठेतरी गेले आणि मला कसं वागायचं माहित नाही, माझे कपडे फाटके थोडे कसे तरी असतील आणि समोरच्याकडे एकदम चांगले कपडे असतील, तर मला थोडस असं वाटतं ना, अरे मी एवढ्या यांच्यात नाही, मग आपलं कॉन्फिडन्स काय होतं, खाली जातं आणि घाबरतो आपण. तर तो काय म्हणतो, अशी कितीतरी मुलं आहेत जे घाबरलेली आहेत, जे थकलेली आहेत. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट. मी त्यांच्या बॉडीजला बघितलंय, ते कसे ते इंज्युअर्ड आहेत, आणि म्हणजे खायला प्यायला खायला मिळत नाही, फिजिकल म्हणजे हेल्दी नाहीये, आणि त्यांचे ब्रोकन स्पिरिट्स म्हणजे मन त्यांचे हे होऊन गेले, काहीच त्यांना उत्साह नाहीये. 20 years ago in the foothills of the Himalayas. आता तो एक गोष्ट सांगतोय आधीची, 20 वर्ष आधी, 20 years ago in the foothills of the Himalayas I met a small skinny child laborer. तर 20 वर्ष आधी त्याला कोण भेटलेलं आणि कुठे भेटलेलं, हिमालयाच्या फुटहिल्स, म्हणजे हिमालयावर पहाड आहे ना त्याच्या खाली, फुटहिल्स म्हणजे डोंगरच्या खालची जागा, तिकडे कोण भेटलेला, स्मॉल, लहान
स्किनी म्हणजे खूप पातळ, जेवायला मिळत नाही तेव्हा एकदम हेल्दी नसतात ना, जे खाते पितात तसे मोठे असतात, मी कशी मोठी आहे ना तसे. ते स्किनी म्हणजे खायला नाही काय नाही. चाइल्ड लेबरर, लेबरर म्हणजे लहान मुलगा जो काम करतो, आपण पहिला इमेज बघितला ना, ब्रिक्सचा काम करतो, काही काम करणारी लहान मुलं. ही आस्क्ड मी, is the world so poor that it cannot give me a toy and a book instead of forcing me to take a gun or a tool? तर तो मुलगा काय विचारतो, त्याला काय विचारलं त्यांनी की आपलं जग आहे एवढा गरीब आहे का की मला एक खेळणी सुद्धा मिळत नाही, कोणी देत नाही मला, आणि एक पुस्तक सुद्धा देत नाही. त्याच्याऐवजी मला काय सांगतात, गन घ्यायला सांगतात, नाहीतर काहीतरी काम करायला सांगतात. असं त्याला एक्सपिरियन्स आलं, कळलं. I met with a Sudanese child soldier. He was, आणखी कुणाला भेटला तो, आणखी एका सुदानीस चाइल्ड सोल्जर म्हणजे काय, सोल्जर म्हणजे माहिती आहे ना, सिपाई. He was kidnapped by an extremist militia. काय झालं, कोणतरी लहान मुलाचं, आता काय लहान मुलगा शिपाई बनायला जाणार का? जर त्याला खेळायला मिळालं, शाळेत जायला मिळालं, तो शिपाई बनायला जाणार का? काम करायला जाणार नाही जाणार ना. तर हे काय झालेलं, किडनॅप म्हणजे अपहरण केलेलं कोणीतरी त्याचा. ऍज हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन ही वॉज फोर्स्ड टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. तर त्याला ट्रेनिंग दिलं होतं, आणि ट्रेनिंग मध्ये काय शिकवलं त्याला, सर्वात आधी फोर्स केलं त्याला, जबरदस्ती कुणाला मारायला, त्याच्याच फ्रेंड्सला आणि फॅमिली. ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. तर तो त्यांना विचारतो की माझं काय चूक आहे, मी कशाला मला असं वागवतात. What terrible thing was the Sudanese child forced to do? तर इकडे प्रश्न काय, what terrible thing was the Sudanese child forced to do? त्या सुदानीस चाइल्डला काय फोर्स केलं, काय करायला सांगितलं, असं आहे. व्हॉट म्हणजे काय, फोर्स, त्या चाइल्डला काय करायला सांगितलं, काय सांगितलं चाइल्डला. ही नाही लिहिणार आपण, काय लिहिणार, लक्षात ठेवा, ही लिहायचं नाहीये आपल्याला, प्रश्नातून हे लिहायचंय. काय ते, द सुदानीस चाइल्ड. काय लिहिणार मी इकडे, स्टार्ट कसं करणार उत्तर आपण, प्रश्नातूनच. द सुदानीस चाइल्ड was forced, इकडे was forced to kill his family and friends. हे काय झालं आपलं थर्ड आन्सर, करेक्ट. The Sudanese child was forced to kill his friends and family. कळलं इथपर्यंत. हा, आता काय, he asked me what is my fault. तो मुलगा यांना विचारतो माझं काय चूक आहे. Friends, all the great religions teach us to care for our children. तर तू काय बोलतो आता, माझे मित्र मैत्रिणी हो, काय सगळे रिलिजन्स म्हणजे माहित आहे ना, हा, रिलिजन्स, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जे काही रिलिजन असते ते काय शिकवतात आपल्याला, असं बोलतात. कुठल्याही रिलिजन मध्ये असं बोलतात का, लहान मुलांना चांगलं नाही वागवायचं म्हणून? कुठला धर्म असं सांगतो? कुठलाच धर्म सांगत नाही. सगळे धर्म हेच सांगतात, लहान मुलांना चांगलं वागायचं, त्यांची काळजी घ्यायची, मोठ्या माणसाची पण काळजी घ्यायची, सगळं चांगलं शिकवतो ना सगळं धर्म. हो, तर तेच बोलतोय तो, सगळे रिलिजन्स ते चांगलं शिकवतात. Jesus said, let the children come to me, do not hinder them, for the kingdom of God belongs to them. The Holy Quran says, kill not your children because of poverty. तर इकडे त्यांनी दोन एक्झाम्पल्स दिले आहेत. एक तर जीसस म्हणजे ख्रिश्चन धर्माचा, ते देव आहे ना जीसस, तर ते काय बोलत होते की लहान मुलांना मला भेटायचं असेल तर त्यांना थांबू नका, येऊ द्या, त्यांना माझ्याकडे भेटू द्या. फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम, आणि हे जग त्यांचंच आहे. आणि होली कुराण म्हणजे मुस्लिमचं कुराण असतं, जसं हिंदूचं गीता असतं तसं. होली कुराण मध्ये काय सांगितलंय, तुमच्याकडे पैसा नाही आहे म्हणून तुम्ही लहान मुलांना मारायचं नाही, कारण देव काळजी घेणार आहे मुलाचं, तुम्ही काळजी घेणारा कोणीच नाहीये, देव सगळ्यांची काळजी घेतो. तर किल नॉट युअर चिल्ड्रन, तर लहान मुलांना मारायचं नाही, तुमच्याकडे पैसा नाहीये म्हणून. ओके, तर सगळे धर्म आपल्याला ते शिकवतात की चांगलं राहायचं. फ्रेंड्स,
there is no greater violence than to deny the dreams of children. आता इकडे काय बोलतोय तो, फक्त मारायचं म्हणजे खून करायचं का, नाही, तर इकडे तो म्हणतो ग्रेटर व्हायलन्स, व्हायलन्स म्हणजे मारपीट, पण इकडे फक्त त्यांना फिजिकली मारण्याबद्दल बोलत नाही तो, त्यांचे ड्रीम्स, त्यांचे पण स्वप्न असतात, काहीतरी बनवू, काहीतरी करू मी, ते पण तेवढेच महत्वाचे आहेत. Therefore I refuse to accept that all the temples and mosques and churches and prayer houses have no place for the dreams of our children. तर तो काय बोलतो, मी हे ऍक्सेप्टच करत नाही, मला खरं वाटत नाही की सगळ्या मंदिर, मॉस्क, चर्च, प्रेयर, जेवढी आपली प्रार्थनाची जागा असेल तिकडे सगळीकडे मुलांचे जे ड्रीम्स आहेत त्याला नक्कीच जागा असायला पाहिजे, कारण मुलं तर देवाचं स्वर हे असतं ना, बोलतो ना आपण, मुलं खरं बोलतात, देवाचं रूप असतं, तर त्यांच्या ड्रीम्सला तर महत्व असायलाच पाहिजे. कुठलाच देवस्थान असं सांगणार नाही की मुलांच्या याला काही अर्थ नाहीये, ड्रीम्सला काही अर्थ नाहीये. तर तो रिफ्यूज करतो असं विचारायला, हे करायला. आता पुढे काय आहे, I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to classrooms. तर तो काय बोलतोय की मी ऍक्सेप्ट करत नाही, मला खरं वाटत नाही, हे खरं नाहीये. एक आठवड्याचं जे मिलिटरी ट्रेनिंग मध्ये खर्च करतात ती लोक, ती जर तो पैसा जर ते सगळ्या मुलांना शाळेत टाकण्यासाठी वापरू शकतो आपण, ते लढाई आणि मिलिटरी आणि गन्स आणि बंदुके आणि ते सगळं वॉर करण्यापेक्षा ते पैसा कुठे उपयोग करा तुम्ही, मुलांना शाळेत घालण्यासाठी. व्हॉट डज सत्यार्थी रिफ्यूज टू ऍक्सेप्ट, हे नेक्स्ट प्रश्न आहे. I refuse to accept that all laws and constitutions, police and judges are unable to protect our children. तर तो ऍक्सेप्ट करायला तयार नाही की एवढे पोलीस आहेत आपल्या सगळीकडे आहे, सगळ्या देशात आहे, जजेस सुद्धा आहे. जज म्हणजे माहिती आहे ना, कोर्टातलं जज. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे ते लिहिलेलं आहे ना, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, सगळ्यांना सगळं इक्वल आहे, सगळ्यांना नोकरी मिळायला पाहिजे, सगळ्या ह्याच्यात, पण कुणीच मुलांच्या ड्रीम्सला, मुलांना कुणीच प्रोटेक्ट करत नाही, तर तो ऍक्सेप्ट करायला तयार नाही. आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट that the shackles of slavery can ever be stronger than the quest of freedom. I refuse to accept it. तो काय म्हणतो, जे स्लेव्हरीचे चेन आहे, म्हणजे या मुलांना गुलामगिरी करावी लागते, त्यांना काम करावं लागतं, ते तोडू शकतो आपण, पण ते तोडत नाही, कोणी त्यांना फ्रीडम देत नाही, तर हे मी ऍक्सेप्ट करायला तयार नाही असं म्हणतो. My only aim in life is that every child is free to be a child. तर तो काय बोलतो की माझं काय एम आहे आयुष्यात, काय एम आहे माझं, प्रत्येक मूल तो फ्री आहे, त्याला फ्रीडम मिळालंच पाहिजे. कसला फ्रीडम पाहिजे, फ्री टू ग्रो, वाढण्याचा, आपल्या स्वतःला डेव्हलप करायचं, म्हणजे शिकण्याचं, जे काही आहे त्याला जे काही शिकायचं असेल, फ्री टू ईट, त्याला जे खायचं आहे ते खायला मिळायला पाहिजे, त्याला झोपायचं असेल तर झोपायला मिळायला पाहिजे, सी द डे लाईट म्हणजे खेळायला मिळायला पाहिजे, फ्री टू लाफ अँड क्राय, हसण्याचं पण तेवढंच त्याला हक्क आहे आणि रडण्याचं सुद्धा, फ्री टू प्ले अँड लर्न, त्याला खेळण्यासाठी पण तेवढंच हक्क आहे आणि शिकण्याचा पण तेवढाच हक्क आहे. फ्री टू गो टू स्कूल, त्याला फ्रीडम आहे, त्याला हक्क आहे शाळेत जायचा. अँड अबाव ऑल फ्री टू ड्रीम, त्याला जे ड्रीम असेल, त्याला डॉक्टर बनायचं असेल, त्याच्याकडे काहीच नसेल पण त्याचा ड्रीम असेल ना डॉक्टर बनायचं, तर काय हरकत आहे, बनू शकतो ना तो. तर हा त्याचा एम आहे की प्रत्येक चाइल्डला फ्री येतो हे सगळं करण्यासाठी. व्हॉट इज द ओनली एम इन लाईफ फॉर कैलास सत्यार्थी, व्हॉट इज हिज एम, that every child is free to be a child. The only aim in life for Kailas Satyamurthy is that every child is free to be a child, to grow, develop, eat, sleep, laugh, हे सगळं घ्यायचं आपल्याला. Laugh,
लाफ करण्याचं फ्रीडम आहे त्याला, क्राय करायचं, खेळायचं, शिकायचं, शाळेत जायचं, आणि अबाव ऑल सगळ्यात जास्त काय त्याला ड्रीम करण्याचं. म्हणजे त्याचे स्वप्न काही असू शकतो, काही मला प्रेसिडेंट बनायचंय या कंट्रीचा, तसं पण बोलू शकतो ना, काही बोलू शकतो. त्याचे ड्रीम आहेत ते कसं पूर्ण करायचं ते मुलांवर आणि बाकीच्यांना त्याला सपोर्ट करायला पाहिजे ना. पण ड्रीमला आपण थांबू हे करू शकत नाही कोणाच्या. I have the privilege of working with many courageous people who have the same aim. तर तो काय बोलतो, मला असे कितीतरी लोक भेटली आहेत जे याच ड्रीम बरोबर काम करतात. We have never given up against any threat or attack and we never will. तर पुष्कळ जणांनी आम्हाला धमकी दिली नाही करायचं, कारण लहान मुलांना कामावर लावल्यावर काय होतं, कमी पैशात काम करतात आणि मुलं जास्त काम करतात. तर हे सगळं चालू होतं. पण आता लॉ निघालाय ना, लहान मुलांना काम करायला द्यायचं नाही. आधी नव्हतं ना लॉ, तर ते आधी धमकी द्यायचे, त्या असं नाही करायचं. पण ते घाबरले नाही आणि फक्त ते एकटे नाही आहेत, त्यांच्याबरोबर कितीतरी जण आहेत. वी हॅव मेड प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डिकेड्स. किती वर्षा, आता 10-20 वर्ष झाली त्याने चांगलं प्रोग्रेस झालाय. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन. रिड्यूस्ड म्हणजे कमी झालं. आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन म्हणजे शाळा सोडणारी मुलं, ते कमी झाली. आधी 100 मुलं शाळामधूनच सोडून द्यायचे, तर आता किती सोडतात, फक्त 50 सोडतात, हाफ द नंबर. वी हॅव रिड्यूस्ड द नंबर ऑफ चाइल्ड लेबरर्स. चाइल्ड लेबरर्स म्हणजे लहान मुलं काम करणारी, ते सुद्धा कमी झाले आता. वी हॅव रिड्यूस्ड चाइल्ड मॉर्टॅलिटी. आता मॉर्टॅलिटी म्हणजे काय, मरण. लहान मुलं मरतात सुद्धा ना, कितीतरी मरतात, कारण त्यांना खायला बरोबर मिळत नाही. अँड मॅलन्यूट्रिशन म्हणजे खायला बरोबर नाही मिळणं, अशक्त होतात. and we have prevented million of child deaths. त्याच्यामुळे काय झालं, कितीतरी मिलियन्स ऑफ लोकांचं, लहान मुलांचं जीव आम्ही वाचवलंय. व्हॉट आर द सायन्स ऑफ प्रोग्रेस दॅट द स्पीकर मेन्शन. तर कसले सायन्स आहेत, कुठल्या सायन्सवर कळतं आपल्याला की तो प्रोग्रेस केलाय, जे त्यांच्या एम पूर्ण झालाय, कशावरून कळतं आपल्याला. द सायन्स ऑफ प्रोग्रेस दॅट द स्पीकर मेन्शन्स. कुठल्या याच्यावरून कळतं आपल्याला, जे त्यांना करायचं होतं ते प्रोग्रेस होत चाललंय त्याच्यात. कशावरून कळतं, बिकॉज द नंबर ऑफ रिड्यूस द नंबर ऑफ, ते शाळेतून शाळा सोडणारी मुलं कमी झाली. नंबर ऑफ काय काय कमी झालं, रिड्यूस द नंबर ऑफ आउट ऑफ चिल्ड्रेन. नंबर ऑफ लेबरर्स कमी झाली. आणखीन काय कमी झालं, चाइल्ड मॉर्टॅलिटी कमी झालं, मॅल न्यूट्रिशन कमी झालं, अँड प्रिव्हेंटेड मिलियन्स ऑफ डेथ ऑल्सो. हे झालं याचं उत्तर. ते प्रोग्रेस आहे. कशावरून कळतं आपल्याला, कारण शाळा सोडणारी मुलं कमी झाली, काम करणारी मुलं कमी झाली, लहान मुलांचं मृत्यूचं नंबर कमी झालं. त्याच्यामुळे आपल्याला कळतं त्यांचं जे एम होतं ते प्रोग्रेस होत चाललंय म्हणून. हे दोन उत्तरे कळली. हा, मी क्लिअर केलं आता. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टिल रिमेन. तरी कितीतरी चॅलेंजेस अजून बाकी आहेत. Friends, the biggest challenge and the biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. पण सगळ्यात मोठा कुठला क्रायसिस चालू आहे, आता चॅलेंज चालू आहे, फिअर, घाबरणे, अँड इंटॉलरन्स. इंटॉलरन्स म्हणजे बर्दाश्त नाही करणे का. We have utterly failed our children in imparting an education. आपण त्या मुलांना एज्युकेशनच देत नाहीये. And education that gives the meaning and objective of life. फक्त पुस्तकी ज्ञान नाही, पुस्तकी ज्ञान घेऊन काय उपयोग, तर त्यांना लाईफ मध्ये काय करायचंय ते त्यांना समजलं पाहिजे, त्यांच्या आयुष्याचं महत्व त्यांना कळायला पाहिजे. अँड एज्युकेशन दॅट गिव्स अ सेन्स ऑफ ग्लोबल सिटिझनशिप अमॉंग द युथ. तर त्यांना असं वाटायला पाहिजे आपण जगाबरोबरच आहोत म्हणून. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे when the cumulative result of this failure will culminate in an unprecedented violence and that will be suicidal for humankind. तो काय म्हणतो की असं व्हायला नको की फेल झाल्यामुळे सगळेजण सुसाईड करायला सुरू करतील.
राईट्स, सेक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. हे सगळं कधी शक्य आहे? जर शिक्षण घेतलं तरच हे सगळं शक्य आहे. कारण शिक्षण घेतल्यावर तुम्हाला कळतं काय राईट आहे, काय रॉंग आहे, सेक्युअर कसं व्हायचं. कारण तुम्ही शिक्षण घेतल्यावर तुम्हाला चांगलं जॉब मिळतं, मग कुणी तुम्हाला कसंही वागू शकत नाही. कारण तुम्हाला सगळे कळतं काय चालू आहे, कसं वागायला पाहिजे, कुणी तुमच्याशी जर बरोबर वागलं नाही तर तुम्ही काय करायला पाहिजे ते सगळं तुम्हाला कळतं. शिक्षण घेतल्यामुळे त्यांना तुम्हाला आशा निर्माण होते ना, हा मी आता असं करू शकतो, आता एवढं मला आलं तर, जसं आपल्याला उत्तर आलं, एक उत्तर आलं, अरे पुढचं उत्तर पण येईल मला, असं वाटतं ना. आपण जिंकलो तर अरे पुढचं पण आपण जिंकू असं वाटतं ना. हा, तर आशा निर्माण होते मनात शिक्षण घेतल्यावर. यंग पीपल लाईक मलाला हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. So my daughter Malala and other daughters including Kainat, in fact two Kainats and Shazia and the daughters from Africa and from all over the world. तर तो काय म्हणतो, यंग पीपल, लहान मुलं सुद्धा, जशी मलाला, आय हॅव, फक्त मलाला म्हणत नाही तो, तिला काय म्हणतो, माझी मुलगी, माय डॉटर मलाला. फक्त मलाला माझी डॉटर म्हणतो का? नाही, आणखीन दोन आहेत. कोण आहे? कायनात अँड शाजिया. ते कुठून आहेत? आफ्रिका मधून. व्हॉट सोशल रोल आर द थ्री डॉटर्स प्लेइंग? ते काय करतात? They are rising up and choosing peace over violence, tolerance over extremism and courage over fear. ही मुली, ह्या तीन मुली काय करतात जगात? काय सोशल रोल, सोसायटीमध्ये काय बदल आणलाय त्यांनी? मला तर किती लहान होती माहिती ना तुम्हाला मलाची स्टोरी, अजिबात घाबरली नाही ती. एवढे गण घेऊन तिच्या समोर आले तरी ती तशीच शाळेत जायला निघाली होती, तिला शिकायचंच होतं. तर सगळी शाळा बंद केली तरी ते टेररिस्ट होते जे तिला शाळेत जायला देत नव्हते, तर ती घाबरली नाही, तशीच पुढे चालत गेली. त्याने खूप त्याच्यावर गोळ्या घातल्या आणि ती किती हे झालेली, पण तिच्या ब्रेव्हरीमुळे ती घाबरली नाही म्हणून जगात फेमस झाली. ती अमेरिकात तिला हे मिळालं, आज ती मोठ्या ह्याच्यावर आहे. तर हे तीन मुली काय करतात? दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलेन्स, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर. तर ते काय करतात? ते लढतात. कशावर? त्यांना पीस हवंय, शांतता हवंय, व्हायलेन्स, मारामारी नको, टॉलरन्स, बर्दाश्त करणं आहे त्यांना, एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर, म्हणजे न घाबरता ते आपल्या करेजला काय म्हणतात? ब्रेवरी. तर न घाबरता ते पुढे जातात. तर व्हॉट आर द सोशल रोल्स? What social roles are the three daughters playing? The three daughters काय करतात ते? The three daughters नाव लिहायचं आपल्याला. मलाला, कायनात अँड शाजिया. काय करतात ही लोक? आर रायझिंग अप. ते लढतायत. त्यांच्या मनाला बरं कोणीच नव्हतं, ती एकटी होती तरी ती घाबरली नाही, तशीच लढत गेली ती. चूजिंग पीस ओव्हर व्हायलेन्स, tolerance over extremism and courage over fear. Okay, इथपासून हे सगळं. The solutions are emerging. असं केल्यामुळे काय झालं? सगळ्यांनी इंटरेस्ट घेतला, सगळे तिला सपोर्ट करायला आले ना. तर सोल्युशन मिळालं ना. मग त्यात सगळे घाबरून, सगळेच घाबरले होते, ती पण घाबरून बसली असते तर सोल्युशन मिळालं असतं का? जर आपल्याला काही प्रॉब्लेम आलेला आयुष्यात तर काय करावं लागतं? कुणीतरी एकाने तरी सामोरे जावं लागतं, नाहीतर आपण सगळे प्रॉब्लेम्स आले म्हणजे घाबरून बसलो तर गेलं. आता कोविडच्या माहित आहे ना आपल्याला, कोविड आहे म्हणजे म्हणून डॉक्टर नर्स सुद्धा बाहेर आले नसते, घरातच बसले असते तर आपले किती जण मेले असते की नाही. पण डॉक्टर नर्सेस त्यांनी काय केलं? ते घरात बसले का? नाही, न घाबरता. त्यांना मेडिसिन्स तर आलेच नव्हते, काय औषध द्यायचं कुणालाच माहित नव्हतं, पण तरी ते लढले की नाही. सगळे डॉक्टर, सगळे नर्स, वॉर्ड बॉईज जे हॉस्पिटलमध्ये काम करतात सगळे फाईट केलं त्यांनी. तसंच तेव्हा सोल्युशन बाहेर येतात. तेव्हा प्रॉब्लेम से डरणे का नाही, घाबरायचं नाही, काहीतरी फेस करायचं, तर काही ना काही सोल्युशन मिळत जातं. पहिल्यांदा आपण यशस्वी नाही होऊ, पण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा प्रयत्न केल्यावर आपण यशस्वी होऊ.
But these solutions cannot be found in the deliberations in the conferences alone. फक्त कॉन्फरन्स म्हणजे काय मीटिंग, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला मी 10 लोकांना बोलवून मीटिंग घेतलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का? नो, अँड कॅन नॉट बी फाउंड इन द प्रिस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स. जर मी फक्त लिहून काढलं हे प्रॉब्लेमचा, आम्ही इकडे बसले आणि मला कळलं असं असा प्रॉब्लेम आहे, मी इकडे लिहून काढलं असं असं प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, चालेल का? प्रॉब्लेमला सोल्युशन मिळेल का? नाही ना. तर असं सोल्युशन नाही मिळणार. आपल्याला न घाबरता त्याला सामोरं जावं लागतं, लढायला लागतं, तरच आपल्याला सोल्युशन मिळेल. दे lie in the small groups and local organizations and individuals who are confronting with the problem every day. कुठे मिळतं आपल्याला सोल्युशन? मग ते स्मॉल ग्रुप असेल किंवा एक ऑर्गनायझेशन असेल किंवा एक सुद्धा असू शकतं जसं मलाला. ते काय करतात? हु आर कन्फ्रंटिंग मतलब फेस करतात ते प्रॉब्लेम्सला विथ द प्रॉब्लेम एव्हरी डे. फक्त एक दिवस नाही, दररोज फेस करतात, हारलो तरी फेस करतात. इवन इफ दे रिमेन अनअक्युअर, त्यांना कोणी ओळखलं नाही, त्यांना कोणी शाबासकी दिली नाही, तरी ते त्यांचं प्रॉब्लेम्सला लढत असतात. अँड अननोन टू द वर्ल्ड द सोल्युशन्स आर विथ देम. आणि कुणाला माहित पण नसतं. असं कितीतरी लोक आहेत, फक्त मलाला नाहीये, मलाला तर फेमस झाली, तिला गोळल्या घालल्या म्हणून सगळ्यांना माहित पडलं, असे कितीतरी. ते दुसरा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतच, तर ते आपले आपले प्रॉब्लेमचं सोल्युशन काढत असतात. जे फाईट करतात ते सोल्युशन काढतात, जे फाईट करत नाही ते कधीच सोल्युशन काढू शकत नाही, कारण ते घाबरून बसतात ना. हा, तर आपण इकडे स्टॉप करूया. आता इकडचे द पर्सन्स टू होम कैलाश सत्यार्थी गिव्स द हायेस्ट क्रेडिट टू हिज ऑनर. कोण आहे ते हायेस्ट क्रेडिट कुणाला देतात ते बघितलं आपण फर्स्ट पॅराग्राफ मध्ये. सेकंड कोण आहे? द ग्रेट पर्सनॅलिटीज फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा. कोण आहे? आणि डॉटर्स ऑफ कैलाश सत्यार्थी 3 जणांची नावं सांगितली त्यांनी. अँड द फॉरेन ऍक्टिव्हिस्ट ऑफ इक्वल राईट मेन्शन इन द स्पीच. हे सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्टचे हे 3 उत्तरे आली पाहिजे. द पर्सन्स टू होम कैलाश सत्यार्थी गिव्स द हायेस्ट क्रेडिट ऑफ हिज ऑनर. कुणाला क्रेडिट देतात ते सुरुवातीला सांगितलंय ना आपल्याला. हायेस्ट क्रेडिट कुठे येते? दिसतं का कुठे क्रेडिट? हायेस्ट क्रेडिट वाचलो ना आपण, लक्षात आहे का कुणाच्या? हा, कुणाचं नाव आहे हायेस्ट क्रेडिट वर? इकडे दिसलं क्रेडिट. बिगेस्ट क्रेडिट कुणाला देतात ते? मुवमेंट ऑफ माय मुवमेंट्स हे सगळ्यांना देतात. कुमार, धनुदास, आदर्श किशोर आणि इक्बाल मसीह फ्रॉम इंडिया. सॉरी, आणि इक्बाल मसीह फ्रॉम पाकिस्तान यांना सगळं क्रेडिट देतात ते. आणि सेकंड प्रश्न काय होतं? लँड ऑफ लॉर्ड बुद्ध कोण होते? 2, गुरु नानक अँड महात्मा गांधी. हे झालं वर्कशॉपचं फर्स्ट उत्तर. वर्कशॉपचं समजलं? बुक असेल समोर तर लिहून काढा. वर्कशॉप, दिस इज द फर्स्ट क्वेश्चन अँड दिस इज द सेकंड वन. ओके, हे 2. आता तिसरा प्रश्न काय होतं? कोण 3 मुली आहेत त्यांच्या, ते तर माहिती आहे आपल्याला. कोण आहेत 3 मुली? हा, 3दा वाचलं आपण, कितीदा तरी वाचलं ते नाव. तिकडे खाली आहे, राईट? मलाला, कायनात अँड शाझिया. दिसलं इकडे? हे पण वर्कशॉपचं उत्तर आहे. मलाला, कायनात अँड शाझिया हे कोण आहेत? डॉटर्स, 3 डॉटर्स. हे कसलं उत्तर आहे? अगेन वर्कशॉप. हे वर्कशॉपचं उत्तर आहे. थर्ड क्वेश्चन. आता पुढे काय वर्कशॉप मध्ये? मेन्शन द सोशल इश्यूज हायलाइटेड बाय कैलाश साथी. 1 सोशल इश्यूज इज गिवन हिअर. आता काय काय हे बोलतो ते आहे, कुठले कुठले सोशल प्रॉब्लेम्स त्याच्याबद्दल लिहायचं इकडे. कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. द एम इन द लाईफ ऑफ कैलाश साथी इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू. ते पॅराग्राफ बघितलं ना आपण, 2 पॅराग्राफ. कुठे पॅराग्राफ? पार्ट 1 चं बोलतोय आपण.
हे सगळं काय फ्री टू ग्रो, ईट, स्लीप, लाफ, क्राय, प्ले, लर्न, हे सगळं आपल्याला इकडे लिहायचंय. टू 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 तर इथपर्यंत यायला पाहिजे. ओके. डिस्क्रायबिंग वर्ड, सॅक्रिफाईस कसा होता, फेसेस का ते तुम्ही शोधून काढा. आता सॅक्रिफाईस पॅसेज मधून शोधून काढायचं आपल्याला. फेसेस कसे फेसेस, स्माइलिंग फेसेस. मिलिशिया कसा होता, एक्सप्लेन. चॅलेंज, ग्लोबलायझेशन, एजन्सीज, ते शोधून लिहा. आता डिव्हिनिटी, याचं उत्तर सांगते मी. डिव्हिनिटी म्हणजे काय, गॉडलीनेस. डिव्हिनिटी म्हणजे गॉडलीनेस. एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे मिलिटंट अँड कल्मिनेट म्हणजे राईज टू पीक. ओके. इथपर्यंत आपण स्टॉप करूया. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. होप सो यू अंडरस्टूड व्हॉट आय एक्सप्लेन. या कळलं असेल. हा, आणि ते क्वेश्चन आन्सर्स ट्राय करा कम्प्लीट करायचं. Okay, bye for this. Part 1 is over. Part 2 next time. Bye.